हॅलो. हा बोला. प्रशांत भाऊ बोलता? हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हॅलो, मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडे आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे, गोविंद पानसरे कोण आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. तुम्हाला शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे आज काय नाही निघालेलं. शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा, वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय हा? सांगतोय तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचतो की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हे हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख शिवाजी आदरार्थी नाही. आहे. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दलचे लेख स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी. नमस्कार, मी दुर्वा द्रवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. आपण कालपासूनच पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आहे संपूर्णपणे आपल्याला खळबळ उडालेली दिसते. कारण एका आमदाराकडून आहे जे पुरोगामी कार्यकर्त्याला धमकी वजा फोन आहे जो आला आहे आणि त्या संदर्भातच बोलण्यासाठी माझ्यासोबत प्रशांत तांबी आहे, ज्यांना हा फोन कॉल आलेला होता. आणि ती ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत. सर, काय सांगाल, नेमकं काय घडलं होतं? फोन तुम्हाला कधी आलेला आणि त्या फोनमध्ये संभाषण नेमकं काय झालं? काल रात्री मध्यरात्री 12:51 मला कॉल आला. त्यावेळेला राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये मी जिथं राहतो तिथं पाऊस पडत होता. त्यामुळे मी त्यांना विनंती केली की आपण उद्या बोलूया का. पण दारूच्या नशेतच त्यांना बोलायची सवय असल्यामुळे कदाचित त्यांना त्याच वेळी बोलायचं होतं. त्यामुळे ते म्हणले, मला तुझा आवाज येतोय, बोल. सुरुवात त्यांनी अशी केली की शिवाजी कोण होता हे जे गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे, त्या पुस्तकामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर केला आहे, अशी त्या फोन कॉलची सुरुवात होती. आणि त्याच फोन कॉलमध्ये ते मला असं म्हणतायत की शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता. म्हणजे शिवाजी महाराजांवर त्यांचं जे खोटं प्रेम आहे ते त्यांना 9 मिनिटामध्येच त्यांनी ते उघड केलेलं आहे. त्या फोनमध्ये मी ज्यावेळेला सुरुवातीलाच त्यांनी शीर्षकाबद्दल आक्षेप व्यक्त केला, त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांचा अनादर करणं हा हेतू नाही आहे लेखकाचा. तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. आणि हे पुस्तक आज प्रकाशित झालेलं नाही, तर 1988 पासून 38 वर्ष झालं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. जोपर्यंत तुम्ही पुस्तक वाचत नाही तोपर्यंत
तो तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो दूर होणार नाही. पण 38 वर्षानंतर ज्या आमदाराला हे कळतंय की अशा पद्धतीचं एखादं पुस्तक आहे, तर त्या आमदाराचा पुस्तकाशी काही लांबपर्यंत संबंध नसणार आहे. त्याच्यामुळं त्यांना असं वाटलं की हे आत्ताच आलेलं पुस्तक आहे. मी ज्यावेळेला त्यांना सांगितलं की गोविंद पानसरेंचं हे पुस्तक आहे, त्यावेळेला गोविंद पानसरेंना ते आमदार हरामखोर म्हणतायत. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं वाचा, तर त्यांची ती वाचायची तयारी नव्हती आणि कंटिन्यू ते मला माझ्या आईवरून आणि माझ्या बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये ते शिवीगाळ करतात. आणि जवळजवळ 9 मिनटं ते माझ्याशी बोलले. त्या 9 मिनटाच्या कॉलमध्ये ते फक्त शिव्या आणि धमक्याच देत आहेत. ते मला म्हणत आहेत की तुला घरात घुसून मारतो, तुला तुझ्या म्हणजे आईबद्दल बोलतायत, ते तुझी जीभ कापून टाकतो, अशी भाषा वापरतायत. त्यांना पण माझं ओपन चॅलेंज आहे, त्यांनी कधी पण यावं आणि मला घरात घुसून मारायचा प्रयत्न करावा. मी त्यांना फोनमध्ये पण फोन कॉलच्या दरम्यान पण मी माझा पत्ता सांगितलेला आहे. मी अजून तुमच्या माध्यमातून सुद्धा मी त्यांना माझा पत्ता सांगतो. मी राजेंद्रनगर झोपडपट्टीमध्ये राहतो. त्यांनी कधीही मला घरात घुसून मारायचा प्रयत्न करावा. आमच्या गल्लीतले लोक त्याला ताणू मारल्याशिवाय सोडणार नाहीत, एवढं मी त्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून. ही सगळी घटना घडली, या घटनेसंदर्भात तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात का, तक्रार दिली आहे का, नेमकी हा पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? काल आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलेलो आहोत. आम्ही फोन कॉल पण फोन रेकॉर्डिंग पण मी पोलिसांना दाखवलेलं आहे, ऐकवलेलं आहे आणि आज आम्ही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत. तुम्ही पुरोगामी कार्यकर्ते आहात, पुरोगामित्वासाठी तुम्ही नेहमी लढताय. ह्याच्या आधी देखील अनेकांनी अशा पद्धतीने कोल्हापूरवरती वार केलेले होते. कोल्हापुरातील अनेक नेत्यांवरती असेल किंवा महान व्यक्तिमत्व आहे त्यांच्यावरती अशा पद्धतीची चुकीची वक्तव्य केलेली. याबद्दल काय भूमिका आहे? कुठेतरी कोल्हापूरची जी प्रतिमा आहे ती डागाळण्याचा प्रयत्न करण्याचा वारंवार प्रयत्न केला जातोय का आणि मुद्दामून केला जातोय? सत्तेचा माज असल्यामुळे त्यांना कशाचीही भीती वाटत नाही. शाहू महाराजांनी जो कोल्हापुरामध्ये पुरोगामी विचार पेरलेला आहे हा त्यांना नको आहे. त्यांना सगळं हिंदुत्ववादी सरकार पाहिजे, मनुवादी सरकार पाहिजे. म्हणजे हिंदुत्ववादाच्या आडून त्यांना या देशामध्ये मनुवादी सत्ता आणायची आहे. त्यामुळं शाहू महाराजांचा जो पुरोगामी विचार आहे तो त्यांना संपवायचा आहे, पण तो विचार कधीही संपणार नाही असं मला वाटतं. ह्या फोन कॉलमध्ये तुम्ही जसं म्हटलं की पानसरेंवरती देखील ते बोललेले आहेत. पानसरेंच्या कुटुंबियांशी तुमची काही बोलणं झालंय का, संवाद झालाय का, त्यांच्याकडनं काय प्रतिक्रिया आली? काल ज्यावेळेला राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये मी गेलो होतो त्यावेळेला पानसरेंची जी कन्या आहे स्मिता पानसरे त्या उपस्थित होत्या. पानसरेंचे जे जावई आहे बन्सी सातपुते ते सुद्धा उपस्थित आहेत. त्यामुळं कंटिन्यू त्यांच्याशी माझा संवाद आहे. आणि आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शिवाजी चौकात जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सुद्धा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सगळे कार्यकर्ते, चळवळीतले कार्यकर्ते आणि पानसरे कुटुंबीय उपस्थित असणार आहेत. नक्कीच. तर आपण जाणून घेतलं प्रशांत आंबेकडनं की त्यांच्याबरोबर काय प्रकार घडलेला आहे, त्याचबरोबर त्यांच्यासोबत बोलण्यासाठी आपल्याबरोबर एक महिला आहे. काय सांगाल नेमकी ही जी घटना घडली या घटनेबाबत तुमची प्रतिक्रिया काय, कितपत योग्य वाटते? शाहूंच्या भूमीमध्ये अशा पद्धतीने एका पुरोगामी कार्यकर्त्यावरती अशा पद्धतीने बोलणं, त्यांच्या बाबत आहे जे संवाद करणं, हे किती योग्य वाटते? नारी शक्तीच्या बद्दलची घोषणा करणाऱ्या 2 दिवसापूर्वीचं मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्यांच्याच आघाडीमधला एक आमदार अर्वाच्य भाषेमध्ये महिलांच्या नावानं शिव्या देऊन प्रशांत आंबे यांना, खरं तर प्रशांत आंबे हे माझे मिस्टर आहेत. गेली 12 वर्ष आम्ही शिवाजी कोण होता पुस्तक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवाजी कोण होता पुस्तक एकेरी अशा पद्धतीचं बोलून त्यांनी खरं तर फोन केला होता. पुस्तकामध्ये काय आहे, पुस्तकातून काय सांगायचं आहे हे न बघता फक्त वरचं हेडिंग वाचून त्यांनी फोन केला होता. पुस्तकाबद्दल त्यांना काहीही माहिती नाही आहे. खरं तर या पुस्तकामधला आशयच असा आहे की एवढी वर्ष झाली तरी राजा आज पण आपल्या सर्वांच्या मनावरती अधिराज्य करतोय, असं राजाचं काय वेगळेपण होतं ह्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. पण पुस्तक वाचायचे कष्ट न घेता ज्या राजानं परस्त्रीचा पण मातेसमान आदर केला त्या राजाचं नाव घेऊन तुझ्या मायेचा नवरा होता शिवाजी महाराज, अशा पद्धतीचं वक्तव्य एक आमदार करू शकतो, ही गोष्ट खरं तर लाज वाटण्यासारखी आहे. आणि मला वाटतं की जर खरोखर शिवाजी महाराजांबद्दल आदर असेल मुख्यमंत्र्यांना आणि ते नारी शक्तीची घोषणा करतात तर त्यांना वंदन म्हणून अशा आमदाराला निलंबित करणं हीच आमची मागणी राहिली याबद्दलची.
तर आपण पाहिलं कोल्हापुरातील पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत तांबी आहे, त्यांना आमदार संजय गायकवाड यांच्याकडनं आहे जी धमकीवजा फोन कॉल आला आणि त्याविषयीच आपण जाणून घेतलं पूर्णपणे की काय नेमकी घटना घडलेली आहे. त्यांनी देखील पोलीस ठाण्यामध्ये तक्रार घेतली, पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मात्र त्याचबरोबर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांनी आमदारांच्या निलंबनाची मागणी केलेली आहे. खरं तर इकडचा संपूर्ण समाज आहे जो प्रशांत तांबी यांच्यासोबत आहे आणि त्याचबरोबर कोल्हापुरातून आता मोठा जनआक्रोश देखील ह्या संदर्भात आहे, जो उफाळलेला पाहायला मिळतो आणि संतप्त प्रतिक्रिया आहेत ते संपूर्ण राज्यभरातून या घटनेवरती व्यक्त केल्या जातात. तुमचं मत काय या संपूर्ण घटनेवरती आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.